श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या आपली वसुबारस आलेला आहे म्हणजेच एकादशी आहे. त्यामुळे आपण या रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस ही आपण साजरी करत असतो. आणि मेन म्हणजे दीपावलीचा सण हा वसुबारसपासून आपला हा दिवाळीचा सण सुरू होत असतो. मग हा दीपावलीचा सगळ्यात पहिला दिवा आपण हा वसुबारसच्या दिवशी लावत असतो. या दिवसापासूनच आपण दिवे लावण्यासाठी सुरुवात करत असतो. तर मग आपण आज वसुबारस कशी साजरी करावी, गाय वासराची पूजा कशी करावी, पूजा मांडणी कशी करावी, संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम पाहूया की वसुबारस कशी साजरी करावी. तर वसुबारस म्हणजे मेन तर वसुबारसचा उपवास केला जातो. आई आपल्या मुलासाठी वसुबारसचा उपवास करते. जसं गाय आणि वासरू तसंच आई आणि मुलं. त्यामुळं आई हे आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी, आपल्या मुलाच्या सुख समाधानासाठी, आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हा उपवास करत असते आणि आई मुलाचं नातं हे भक्कम होतं त्यामुळे हे वसुबारसचा उपवासही केला जातो. आता बरेच जण म्हणाल की एकादशी आहे, मग एकादशी तर आम्ही सोडत नाही, कारण हा उपवास जो असतो तो दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी सोडायचा असतो. जसं की आपण गायीची पूजा करतो, गायीला नैवेद्य देतो आणि त्यानंतर आपण स्वतःही आपण जेवण करत असतो. तर अशा प्रकारे आपण वसुबारस म्हणजे साजरी करत असतो की गाय वासराची आपण पूजा कशी करावी. म्हणजे गाय वासराची पूजा आपण करतो. तर आता आपल्या आसपास जर आपण शहरात असेल तर गोशाळा असेल तर तिथे आपल्याला गायही मिळू शकते. गाय वासरू हे सगळं आपल्याला मिळू शकतं. आणि जर आपण गावाला आहोत तर आपल्याकडे गाई वासरू हे तर गोष्टी असतातच असतात. जरी आपल्याकडे नसेल तर शेजाऱ्यांकडे असतात, कारण गावाला तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आपल्या आसपास जरी आपल्याला कुठे जरी गाय वासरू मिळाली तर आपल्याला त्या गाय वासराची जाऊन पूजा करायची आहे. जिथे मिळेल तिथे जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. गाय वासराची पूजा करायला जाताना आपल्याला काय करायचं आहे गाईच्या पायावरती घालण्यासाठी थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे. एक तांब्याभर पाणी घेऊन जा. लांब असेल तर बॉटलमध्ये घ्या. तिथे गेल्याच्या नंतर तांब्यामध्ये घ्या. त्यानंतर आपण हळद कुंकू अक्षदा दिवा ओवाळण्यासाठी आणि आपण गाईला मेन म्हणजे गाईसाठी खायला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मग आपण बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा, परत अजून तुम्ही नाहीतर मग हिरवे मूग वगैरे देऊ शकता. कारण आपण जेव्हा उपवास धरतो तेव्हा आपणही बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन उपवास सोडतो. आणि आपल्या ह्या गाई वासराला सुद्धा आपण बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा हा नैवेद्य आपण देत असतो खाण्यासाठी. वसुबारसला या नैवेद्याचं खूप खूप असं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला गाईला ही वस्तू खायला द्यायचीच आहे आणि आपल्याला गाई वासराची पूजा करायची आहे. कारण गाई वासराला ओवाळायचं आहे, खायला द्यायचं आहे. गाई वासराला त्या दिवशी पाणीसुद्धा पाजायचं असं. जसं आपण गाईची पूजा करतो तशीच आपल्याला वासराची पूजा करायची आहे. आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. जो उंचवट्याचा भाग असतो तिथे आपल्याला नक्की हात फिरवायचा आहे गाईच्या आणि आपल्याला प्रदक्षिणा मारायची आहे. गाईच्या पायाखालची मातीसुद्धा आपल्याला घरी घेऊन यायची आहे. कारण गाईच्या पायाखालची माती जर आपण घरी घेऊन आलं आणि तर आपल्या भरपूर गोष्टींमध्ये सुरक्षा होत असते. म्हणजे संरक्षण होत असतं. कारण गाईच्या आपण बोलतो की गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. अशा या गाईची आपल्याला एकादशीच्या दिवशी वसुबारसच्या दिवशी पूजा करायची आहे. आणि जरी नाही तुम्हाला आसपास कुठे गाय मिळाली तर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे आणि मग आपल्याला पूजा कशी करायची आहे ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम की आपल्याला गाई वासराची मूर्ती लागणार आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गाई वासराची मूर्ती असेल. ज्यांच्याकडे नसेल ते या दिवशी आपण गाई वासराची मूर्ती घेऊन सुद्धा येऊ शकतो. कारण यासारखा आपल्याला म्हणजे चांगला दिवस नाही आहे. त्यामुळं आपल्याला गाई वासराची मूर्ती आपण या दिवशी घेऊनही येऊ शकतो वसुबारसच्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणि बाळकृष्णांची मूर्ती. आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. आपल्याला गाय वासराच्या मूर्तीसाठी सुद्धा तांदूळ थोडेसे ठेवायचे आहेत, रास तांदळाचे. त्यावर आपल्याला गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. सर्वांना आपल्याला गंध अक्षदा हळद कुंकू फुलं वगैरे वाहायचे आहेत. धूपदीप
दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं आपल्याला 2 बोटामधले जे असतात हाताच्या मध्यभागी जे 2 बोट असतात करंगळीच्या शेजारचं आणि जे मध्य बोट असतं त्याने आपल्याला मंडल करून घ्यायचं आहे. त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. पुन्हा आपल्याला जो गायत्री मंत्र आहे तो म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. असं आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो. नसेल आपल्याला जिवंत गाय मिळाली तरी आपण घरामधल्या गायीची सुद्धा म्हणजे मूर्तीची सुद्धा आपण पूजा करू शकतो. नसेल तर मूर्ती घेऊन येऊ शकतो आणि मूर्ती जर घेऊन येऊ शकत नसेल तर आपल्याला एक रांगोळी काढायची आहे गाई वासराची आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. नाहीतर मग तुम्ही एखाद्या पुठ्ठ्यावरती वगैरे आपण चित्र काढून सुद्धा आपण करू शकतो. कोणी तांदळाचं वगैरे पण बनवतं. ज्या त्या भागामध्ये जशी जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. कारण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार सोपं जातं आणि आपल्याला लवकर पण होतं. आणि काहींची श्रद्धा असते आम्ही असं करतो आम्ही तसं करतो. तर ज्याची जशी श्रद्धा आहे त्यानुसार आपण करू शकतो. कारण आता ही 2025 जी आहे तर हे वसुबारस आपली म्हणजेच पहा 17 ऑक्टोबरपासूनच सुरू होत आहे. त्यामुळं आपल्याला 17 ऑक्टोबरच्या दिवशी सायंकाळी अशी सेवा करायची आहे आणि मग आपल्या इथूनच आपल्या सगळ्या दिवाळीच्या दिव्यांना वगैरे आपण सुरुवात करत असतो. गाईला ओवाळायला जाताना म्हणजे जेव्हा पूजा करायला जाणार आहोत तेव्हा आपण नक्की एक दिवा घेऊन जायचा आहे. तुम्ही पंती जरी घेऊन गेलात तरी पण चालेल. आणि आपल्याला मग इथून पुढे आपल्या तुळशीला परत आपल्या अंगणामध्ये आपल्या उंबऱ्यामध्ये आपण अशा प्रकारे दिवे लावायला सुरुवात करू शकतो. कारण आपण अष्टमीचीही सेवा करत आहोत आणि मग आपण रांगोळी वगैरे काढतो, रांगोळीमध्ये दिवा लावतो. अशा आपण छोटे छोटे दिवे वगैरे लावायला सुरुवात करत असतो इथपासून. नंतर मग आपण धनत्रयोदशीची पण पूजा वगैरे करतो. तर आज आपण वसुबारसविषयी माहिती पाहिली. नंतरच्या भागामध्ये आपण धनत्रयोदशीविषयी पण माहिती पाहूया. तर चला, वसुबारस कशी साजरी करावी हेही तुम्हाला मी सांगितलं. गाय वासराची पूजा कशी करावी तेही सांगितलं. पूजा मांडणी कशी करावी हेही तुम्हाला मी सांगितलं. संपूर्ण माहिती सांगितली की वसुबारस का साजरी करावी ह्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितल्या सगळ्या गोष्टी. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.